तुम्हाला माहितीये का की भारत सरकारला एका योजनेमध्ये तब्बल 1 लाख कोटीचा तोटा झाला आहे. एकदम घाट्याचा सौदा ठरला आहे. कुठली असेल ती स्कीम? ती आहे सोवरिन गोल्ड बॉन्ड स्कीम. एक सार्वभौम सोन्याची योजना 2015 साली सरकारने सुरू केली आणि लोकांना आवाहन केलं की तुम्ही सोनं घेण्यापेक्षा आमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवा. त्यावेळच्या किमतीने सोनं मिळेल आणि नंतर जेव्हा तुम्हाला कधी ते परत द्यायचे असतील बॉन्ड आणि पैसे हवे असतील तेव्हा त्यावेळच्या सोन्याच्या किमतीने तुम्हाला पैसे मिळतील आणि वरती 2.7% एवढं व्याज पण मिळेल. म्हणजे मग तेव्हाची सोन्याची किंमत जे विकाल तेव्हाची आणि प्लस 2.7% व्याज, असा डबल फायदा असेल. काय झालं तर 2015 साली सोन्याची किंमत होती साधारणतः 10 ग्रॅमसाठी 25,000 रुपये आणि आता ती गेली आहे 1 लाखाच्या पुढे, चौपटीच्या पुढे गेली आणि सरकारला चांगलाच आता फटका बसलाय. 130 टन सोनं सरकारने गोळा केलं आणि ते आता डोक्यावर बसलंय. शेवटी 2024 पासून ही स्कीम सरकारने थांबवली आणि आता हे पैसे परत कसे करायचे याचा मोठाच पेच सरकार पुढे पडला आहे. सरकारने व्यवसाय करू नये असं म्हणतात, ते खरंच आहे नाही का?